10 दिवसातील गणपती विसर्जन व नुकताच काल साजरा झालेल्या ईद मिलाद या सणांच्या निमित्तानं 24 तास बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी काल आपल्या पोलीस स्टेशनमधल्या बाप्पांना वाजत गाजत जल्लोषात व भक्तिभावाने निरोप दिला। दरवर्षीप्रमाणे यंदाही मनोर पोलीस ठाण्यात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती। गेले 10 दिवस भक्तिभावानं पूजा अर्चा केल्यानंतर काल 29 सप्टेंबर रोजी शुक्रवारी त्यांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। शुक्रवारी संध्याकाळी आपल्या लाडक्या दैवत असलेल्या श्री गणेशाची पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते आरती करण्यात येऊन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोष करत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी लेझिम तसेच बाजाच्या ठेक्यावर ताल धरत मनोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी थिरकले। एरवी प्रत्येक सण उत्सवात तसेच गणेशोत्सवातही 24 तास ऑन ड्युटी असणारे पोलीस कर्मचारी आपले कुटुंब विसरून गणेश भक्तांचे रक्षण करीत असतात। त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत उत्सव साजरा करता येत नाही। मात्र मनोर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी 11व्या दिवशी विसर्जनावेळी विविध गीतांवर मनमुराद ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला। अनंत चतुर्दशीच्या 10व्या दिवशी गणेश विसर्जनावेळी पोलिसांचा सर्वत्र बंदोबस्त असल्याने 11व्या दिवशी 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मनोर पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहाने विसर्जन करण्यात आले। स्वयंशिस्त संस्कारातून दरवर्षी हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो, तर यंदा देखील हा उत्सव सर्वांनी मिळून एकत्र येत उत्साहात साजरा केला। गणेश उत्सव केवळ स्वतःसाठी नाही तर बाप्पाच्या श्रद्धेपोटी समाजाच्या सेवेसाठी असल्याचे आपण सिद्ध केलंय। हा समानतेचा समरसतेचा उत्सव आहे। उत्सवात कुणी कुणाला जात पंथ आर्थिक स्तर विचारत नाही। सर्वच घटक उत्स्फूर्तपणे यात सहभागी होतात। भारताला हजारो वर्षापासूनची ही थोर परंपरा लाभलेली आहे, जी माणसाला कसं जगायचं ते शिकविते। आणि या उत्सवाच्या परंपरेचे संस्कृतीचे आपण पाईक आहोत। तर गणेश विसर्जनावेळी काही ठिकाणी दुःखद घटना देखील घडल्या आहे, त्याचं दुःख आहे अशी भावना मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी यावेळी व्यक्त केली।